हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी आलेली आहे वडी या गावात। हे गाव रौनकचं खापूर पंजोळ आहे। तर या गावात एक प्राचीन महादेवाचं मंदिर असल्यामुळे आम्ही महादेवाच्या दर्शनासाठी या गावात आलेलो आहोत। तर हे रौनकचं खापूर पंजोळ आहे, त्यामुळे इथे आम्ही पूर्ण फॅमिली आलेलो आहोत। तर हे मंदिर जवळपास 100 वर्ष जुने आहे आणि चला मी तुम्हाला हे मंदिर आता दाखवते की कसं आहे। खूप छोटंसं सिंपल मंदिर आहे। तर या मंदिराची माहिती आपण इथे असलेल्या गुरुजींकडून घेऊयात। वडी गावामध्ये महादेव मंदिर जागृत देवस्थान दरवर्षी वडी गाव सोमेश्वर मंदिर जागृत देवस्थान दरवर्षी पाडवा झाल्यात बारशी यात्रा भरते, गाड्यावरती सप्ताह असतं मोठा। आणि गर्दी किती प्रमाणात असते? गर्दी भरपूर असते यात्रेच्या वेळेस। श्रावण महिन्यात ती असते, अभिषेक हे ते चालू असते। आणि किती वर्षाखालचं मंदिर आहे? पुरातन म्हणजे राहतंय, नंतर बांधलंय पुन्हा, पहिले जुना काढून। म्हणजे 100 वर्ष जुना असेल? हो। तर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे हे 100 वर्ष जुने मंदिर आहे। तर यांनी सांगितले की हे मंदिर खूप पुरातन जुनं आहे, तर असल्यामुळे इथे बांधकाम हे नवीन केलेलं आहे। तर आता आम्ही आलेलो आहोत पाथरीला। तर पाथरीला एक प्रसिद्ध असं साईबाबाचं इथे एक मंदिर आहे। असं म्हणतात की हे साईबाबाचं जन्मस्थान सुद्धा इथेच आहे आणि साईबाबा याच मंदिरात राहायचे। तर खूप छान हे साईबाबांचं मंदिर आहे आणि मंदिराचा परिसर हा खूप मनाला प्रसन्न करणारा आहे।
तर ही साईबाबांची धुनी आहे. तर फ्रेंड्स, हे साईबाबांचं घर आहे आणि साईबाबा इथेच राहत होते आणि त्यांच्या इथे बऱ्याच अशा वस्तू आहेत, त्यांची जाते आहेत, त्यांची भांडी आहेत, त्यांच्या वापरातली इथे वस्तू अजूनही आहेत. तर फ्रेंड्स, ही साईबाबांची हुंडी आहे. इथे साईबाबांचे जाते आहे, ज्याच्यावरती साईबाबा गहू दळायचे.
तर फ्रेंड, असे हे सुंदर साईबाबांचे खूप छान मंदिर होते. तर आम्ही जवळपासच्या मंदिरांना पण भेट दिली. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला मग आता आपण भेटूया न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.